नमस्कार, मी आहे भक्ती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण पाहणार आहोत सोप्या रेसिपीज, घर नीटनेटकं ठेवण्याचे स्मार्ट उपाय आणि रोजच्या आयुष्यात थोडीशी सुंदर लाईफस्टाईल इन्स्पिरेशन. चला तर मग घरापासून मनापर्यंत सगळं सुंदर बनवूया. तर मैत्रिणींनो, मी एक लंच सिरीज सुरू केली आहे, ज्याच्यात मी तुमच्याशी सोप्या सोप्या रेसिपीज शेअर करणार आहेत आणि ज्या तुम्हाला रोज उपयोगी पडतील. रोजच्या तुमच्या डेली लाईफमध्ये जे काही घाई होते टिफिनसाठी, त्याच्यासाठी की आपण पटकन असा कसा स्वयंपाक बनवू शकतो आणि पटकन आपण आपल्या कामापासून कसं मोकळू शकतो. तर हा आहे एपिसोड 1. तर मी सकाळी उठले आणि जी काही माझं मील प्लॅनिंग होतं त्याच्याप्रमाणे मी सगळं काढून ठेवलं इन्ग्रेडियंट्स. आणि सगळ्यात आधी तर मी भेंडीची भाजी फोडणीला घालायला घेतली. कारण कारण अगदी सोपा मंत्र आहे की जिथे जास्त वेळ लागणार असेल शिजायला ते सगळ्यात आधी आपण फोडणीला घालायला घेतलं पाहिजे. सो इथे मी बेसिक इन्ग्रेडियंट बेसिक सगळं वापरून मी भेंडी फोडणीला घालायला घेतली होती. तर भेंडीची भाजी सगळेच जण रोजच बनवत असतात, सगळ्याच गृहिणी बनवत असतात, पण मी कशी बनवते ते मी शेअर करते इथे तुमच्यासोबत. सो बेसिक आपण जे काही मसाले ॲड करतो, मोहरी, कढीपत्ता, कांदा, आणि माझा एक सिक्रेट मसाला आहे, सिक्रेट वाटण आहे जे मी ॲड करते. ते जेव्हा कधी हे संपेल आणि मी परत बनवेल ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. सो इथे मी मोहरी ॲड केली, कढीपत्ता ॲड केला, चॉप केलेला छान कांदा ॲड केला आणि त्याला छान असं परतवून घेतलं. जोपर्यंत कांदा सॉफ्ट नाही होत तोपर्यंत परतवून घेतलं त्याला असं छानपैकी. आणि त्याच्यानंतर जे माझ्याकडे वाटण होतं ते मी ॲड केलं. ट्रस्ट मी गाईस, हे वाटण आहे ना तुम्ही कुठल्याही भाजीत वापरू शकता. रोजच्या स्वयंपाकाला हे वाटण इतकं सोपं पडतं ना. मी जेव्हा कधी हे वाटण परत बनवेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, हे माझं प्रॉमिस आहे. सो तोपर्यंत मी भाजी कशी बनवते याच्यावर फोकस करूया आता. तर मी इथे मसाला टाकून ते वाटण टाकलं, त्याच्यानंतर बेसिक मसाले ॲड केले, हळद, तिखट, गरम मसाला आणि त्याच्यानंतर मीठ आणि भेंडी असं ॲड केलं. माझं तिखटाचं प्रमाण अगेन मी सांगेल की माझं तिखटाचं प्रमाण कमी असतं, कारण ही भाजी मुलांच्या टिफिनमध्ये जाणार होती, म्हणून तिखट मी अगदी कमी वापरते त्याच्यामध्ये. आणि भेंडी ॲड केल्यानंतर मी मीठ ॲड केलं त्याच्यामध्ये. सो इथे जोपर्यंत माझी भेंडी शिजत होती तोपर्यंत इन द मीन वाईल मी मटकीच्या उसळीची पण तयारी करून घेतली होती. तुम्ही माझ्या आधीच्या मील प्लॅनिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी मटकी बॉईल करून ठेवली होती. सो इथे जोपर्यंत भेंडी शिजत आहे तोपर्यंत मी मटकी तयार करायला घेतली. आणि मटकी तयार करण्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट्स लागतात ते मी चॉप करून ठेवले. सो तुम्ही बघा, सायमल्टेनियसली दोन्ही कामं आपले चालू असतात. हात चालू असला की पटपट कामं आपले उरकतात. सो एका बाजूला माझी भेंडी शिजत आहे, एका बाजूला मी मटकीची तयारीसुद्धा करत आहे. इकडे मी मीठ बॅलन्स करून घेतलं होतं आणि भेंडी शिजवायला बाजूला ठेवून दिली. आणि त्याच्यानंतर थोडंसं छान मिक्स केल्यानंतर ती भेंडी मी बाजूला ठेवली आणि मग मटकी करायला घेतली होती. मटकीचं चॉपिंग करायला घेतलं होतं. आता मटकीच्या चॉपिंगसाठी बेसिक इन्ग्रेडियंट्स माझे रेडी होते. जसं कांदा चिरून रेडी होता, मला फक्त त्याच्यामध्ये लसूण वगैरे चिरून ठेवायचा होता. आणि मी भेंडीला असं छान कोथिंबीरने गार्निश केलं. आणि त्याच्यानंतर मी एक टीप देईल, गरम मसाला कधी पण तुम्ही फोडणीत नका घालू, कारण त्याचा एसेन्स उडून जातो आपण जेव्हा फोडणीत मसाला परतवतो तेव्हा. भाजी झाली तुमची पूर्ण फोडणीला घालून की त्याच्यानंतर तुम्ही मसाला घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही कोथिंबीरला गार्निश करा. चवीमध्ये नक्कीच तुम्हाला डिफरन्स वाटेल. तुम्ही हे एकदा नक्कीच
नक्कीच ट्राय करून बघा. तर जसं मी तुम्हाला सांगत होते की मला जे काही मटकीच्या उसळीसाठी लागत होतं बेसिक इन्ग्रेडियंट्स माझे रेडी होते. जसं कोथिंबीर चिरून रेडी होता, कढीपत्ता निवडून रेडी होता आणि कांदा चिरून रेडी होता. बाकीचं जे मला लागणार होतं लसूण वगैरे ते मी इथे छान बारीक लसूण चॉप करून घेतला, टमॅटो चॉप करून घेतले. सो बेसिकली जे काय मला मटकीच्या उसळीसाठी लागणार होतं ते सगळं चॉप केलं. तर इथे मल्टीटास्किंग आहे ना, सकाळच्या वेळेला मल्टीटास्किंग हे खूप गरजेचं असतं आणि मल्टीटास्किंग पण तुम्ही अशा वेळेने करा की एका वेळेला तुमची 1-2 गोष्टी पटपट झाल्या पाहिजे, सो दॅट तुमचा पण वेळ वाचतो. तर तसं तुम्ही बघू शकता की माझ्या भाज्या चिरून रेडी झाल्या. एकीकडे भेंडीची भाजी शिजून रेडी होती, एकीकडे मी मटकी फोडणीला घातली आणि इन द मीनवाईल मी कणिक पण मळायला घेतली. सो मी काही बेसिक अप्लायन्सेसचा यूज करते काही गोष्टींसाठी. जसं मी कणिक मळण्यासाठी मी फूड प्रोसेसरचा वापर करते, कांदा चॉप करण्यासाठी चॉपर म्हणजे फूड प्रोसेसरमध्येच माझ्या चॉपरसुद्धा आहे त्याचा वापर करते, जेणेकरून काम आपलं अजून फास्ट होतं. मॅन्युअली आपण सगळ्या गोष्टी करायला जाऊ तर बरेचदा ते टाईम कन्झ्युमिंग पण होतं असं मला वाटतं. सो माझ्याकडे ज्या गोष्टी टाईम कन्झ्युमिंग असतात त्याच्यासाठी माझ्याकडे मशीन्स आहे, मेड्स नाही. माझ्याकडे मेड नाही आहे, माझ्याकडे हेल्पर नाही आहे. जे काही काम करते मी ते स्वतः करते. सो प्राऊड नाही म्हणणार, पण आय थिंक आता सवय झाली आहे त्या सगळ्या गोष्टींची एवढ्या वर्षांमध्ये की स्वतःच्या हाताने आपण जे काम करतो ते आपण पटपट करतो आणि आपली डिपेंडन्सी दुसऱ्यांवर कमी होते असं मला वाटतं. एनिवेज त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. सो बघा, बोलताना मी इथे टमॅटो, कांदा सगळंच मटकीच्या उसळीत टाकून दिलं होतं आणि टमाटा पटकन शिजण्यासाठी ना तुम्ही थोडंसं मीठ ॲड केलं ना त्याच्यामध्ये तर आणि त्याच्यावर झाकण ठेवलं वाफ यायला तर तो टमाटा एकदम पटकन असा शिजून येतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बेसिक इन्ग्रेडियंट्स ॲड करून मटकी फोडणीला घालू शकता. जसं मी बोलत होते की मी काही बेसिक अप्लायन्सेसचा वापर करते कणिक मळण्यासाठी, तर इथे मी कणिक मळायला फूड प्रोसेसर घेतला होता. कणिक अंदाजे मी घेतली होती. आणि समजा तुम्ही फूड प्रोसेसर वापरत असाल तर एक टीप आहे इथे की तुम्ही थोडंसं कणकेत जेव्हा तुम्ही कणिक मळायला घेता तेव्हा तुम्ही तेल टाका. मी जसं सांगितलं होतं की टमॅटो थोडं मीठ टाकलं तर बघा टमॅटो किती मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. सो जेव्हा तुम्ही आता मटकी टाकाल ना तर टमॅटो वेगळा, कांदा वेगळा, मटकी वेगळी असं होणार नाही. हे मी अशा लोकांसाठी सांगत आहे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, नुकतंच स्वयंपाक करणं शिकत आहे, त्यांच्यासाठी ही प्रो टीप आहे की तुम्ही हे एकदा ट्राय नक्की करून बघा. आणि बघा तुमचं स्वयंपाक कुठल्याही याच्यात तुम्ही वरण कराल, डाळ कराल, भाजी कराल, त्याच्यात ही टीप तुम्ही नक्की टोमॅटो शिजायला वापरून बघा. ती एकदम मस्त काम करते आणि एकदम प्रो टीप आहे. तुम्ही बघू शकता माझं सगळं टोमॅटो कांदा एकदम कसं एकजीव झालेलं आहे, असा वेगळा वेगळा नाही वाटत.
तर गृहिणी वर्किंग असो की होममेकर असो, कामं तर प्रत्येकाला सारखीच असतात आणि ती करायचीच असतात. मग ती कामं आपण कसे करतो, आनंदाने करतो, ऑफ मूडमध्ये करतो, हे प्रत्येकावर डिपेंड करतं. पण मला असं वाटतं ना, की आपण आपल्या हिश्श्याचं हॅपीनेस, आपल्या हिश्श्याचं खुशी हे दुसऱ्यांवर कशाला अवलंबून ठेवावं. आपणच आपल्या हिश्श्याचं हॅपीनेस आणि आपल्या हिश्श्याचं मोटिवेशन आपणच का नाही शोधून काढावं. सो माझं हॅपीनेस आणि माझं मोटिवेशन तुम्ही म्हणाल तर माझं असं चौकटीत बसलेलं आहे. माझं हॅपीनेस माझ्या मुलांपासून सुरू होतं, माझ्या घरापासून सुरू होतं. घर घर मला छान ठेवायला आवडतं, मला देवाची पूजा करायला आवडते, मला कुकिंग करायला आवडतं, मला तुमच्यासोबत ते सगळं शेअर करायला आवडतं. कारण असं म्हणतात ना की आपण जितकं नॉलेज शेअर करू तितकं नॉलेज अजून डबल वाढत जातं. सो म्हणूनच मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करते. तर घरातली इतकी सगळी कामं असतात, प्रत्येक गृहिणीची असतात, असं नाही म्हणेल माझीच असतात. प्रत्येक गृहिणीला भरपूर कामं असतात. मग ती वर्किंग वुमन असो की हाऊसवाईफ असो, ते कामं तर कधीच संपत नाही. पण त्याच्यातूनही समजा शांततेतला असा वेळ काढायचा म्हटला आपण तर माझे मॉर्निंगचे 2 शांततेतले वेळ असे असतात. एक जेव्हा मी कॉफी पिते. मुलं शाळेत गेली रे गेली की मी आधी माझा कॉफीचा मग्गा घेऊन बसते. शांतपणे 10 मिनटं 15 मिनटं स्वतःला देते. कारण घाईत सगळ्या गोष्टी करण्यात काही मतलब नाही ना. तुम्ही स्वतःलाच थोडासा वेळ नाही दिला, स्वतःलाच थोडं आनंदात नाही ठेवू शकलात तर मग कुठलीच गोष्ट करण्यात काहीच मतलब नसतो असं मला वाटतं. आणि मी कुठेतरी वाचलं होतं, अ सेल्फिश वुमन रेझेस अ हॅपी चिल्ड्रन. तर तुम्ही स्वतःसाठी मतलबी बना, स्वतःचा आनंद शोधा कशात आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी करू शकता. तुम्ही स्वतःच आनंदी नसाल तर दुसऱ्यांदा तुम्ही कसं आनंदी ठेवाल. तर तुम्ही तुमचा आनंद शोधायला हवा असं मला खूप असं वाटतं. म्हणजे मला प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक वुमनला सांगायची इच्छा असते की तुम्ही स्वतःचा आनंद ठेवा. आपण जेव्हा आनंदी राहू तेव्हा घर आनंदी राहील, तेव्हा मुलं आनंदी राहतील, तेव्हा आपण अजून प्रॉडक्टिव्हली काम करू शकू. सो माझा आनंद जसं मी सांगितला की 2 भागात डिवायडेड आहे. ॲक्च्युली 3 भागात डिवायडेड आहे. एक जेव्हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करते, शेअर करते त्याच्यात. दुसरा जेव्हा मी माझा वेळ असतो. माझा वेळ कुठला तर एक तर देवपूजा, दुसरी मी शांतपणे कॉफी पिते. त्याच्यात काहीही घाई नसते अजिबातच, बिलकुलच. मी आरामशीर कॉफी पिते.